32 वर्षीय विवाहित घरामध्ये काम करत असताना सासू घरामध्ये आलेल्या पाहुण्यासंग बोलत असते। सासू बोलता बोलता पाहुण्यांना म्हणली, माझी मुलगी तर साखरेसारखी आहे आणि सून मात्र मिठासारखी आहे। त्यावेळेस हे सर्व बोलणं स्वयंपाकघरात काम करत असलेल्या सुनेने ऐकले। त्या दिवसापासून सून मात्र खूप उदास आणि नाराज राहू लागली। तिला आपल्या सासूने जे बोलले ते थोडेही आवडले नाही आणि तिच्या घरातील कामामध्ये आणि वागण्यामध्ये बदल झाला। तेव्हा मात्र ही गोष्ट सासूच्या लक्षात आली। तेव्हा सासूने सुनेला विचारले, तू गेल्या काही दिवसापासून खूपच वेगळी वागत आहे। तेव्हा सून सासूला म्हटली, तुम्ही पाहुण्यासमोर असे का बोलले? या गोष्टीवर सासू हसली आणि सुनेला म्हणाली, तू जे ऐकलं त्याचा अर्थ तुला समजलाच नाही। मुलगी तर साखरेसारखी असती, जी कोणत्याही परिस्थितीमध्ये गोडच वाटते आणि सून मात्र मिठासारखी असते, तिचे कर्ज कधीही फेडता येणार नाही आणि सुनेशिवाय या घराला घर पण येत नाही। तेव्हा सुनेला समजलं सासूच्या म्हणण्याचा अर्थ। तेव्हापासून ते दोघं